महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री वित्तमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। विमान अपघातात खरं तर जो मृत्यू झाला तोही त्यांच्या तालुक्यात बारामतीत झाला। आणि आपण सध्या नागपूरच्या गणेशपेठ कार्यालयात आहोत। राष्ट्रवादीच्या आपल्यासोबत अनिलदादा अहिरकर आहे। दादा, काय सांगाल? तुम्ही बारामतीहून अस्थी घेऊन आलेले आहेत, काय तुमच्या आठवणी आहे, काय भावना आहे? अजितदादा म्हणजे जनतेकरता एक आदर्श होते आणि असा नेता होणे नाही, कारण की जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करणे, तसंच अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणे जे नेत्यांचं काम असते ते खऱ्या अर्थाने दादाच करायचे। बाकी लोकांच्या बाबतीत मला अनुभव तसा बरोबर आला नाही। जनतेच्या कामाकरता अधिकाऱ्यांना आवाज देऊन ताकदीने शक्तीनिशी त्यांचं काम करून घेण्याची ताकद, म्हणूनच त्याला म्हणतात अजितदादा। एकच वादा अजितदादाजी म्हणतात, त्याचमुळे म्हणतात। असं व्यक्तिमत्व अचानक निघून गेल्यामुळे एक हळहळ मनामध्ये निर्माण झालेली आहे। माझे त्यांचे फार जुने संबंध ते पहिल्या वेळेलाही जेव्हा एकत्र आम्ही होतो तेव्हा त्यांच्याच निर्देशानुसार मला तटकरे साहेबांनी या शहराचं अध्यक्ष केलं होतं। 4 वर्ष मी काम केलं। त्यानंतर पुन्हा जेव्हा वेगळं झाले, आपापली वेगळे झाल्यानंतरसुद्धा या शहरामध्ये त्यांच्या निर्देशानुसारच मला अध्यक्ष करतात। एवढं प्रेम जेव्हा राहते तेव्हाच अशा घटना घडतात व त्यांच्या प्रेरणेनंच आम्ही या ठिकाणी नागपूर शहरामध्ये त्यांच्या प्रकारे जनतेचे काम करून आपण मोठे व्हावं, असं त्यांची जी शिकवण होती त्यानुसारच आम्ही या ठिकाणी काम करत होतो। किती मोठी हानी आहे खरं तर राष्ट्रवादी पक्षासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी? खरं म्हणजे भरून न निघणारी हानी आहे। त्यानंतर असं व्यक्तिमत्व दिसतच नाही त्या तोडीचं या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्येही म्हणता येईल। पण परिस्थितीनुसार सर्व होत राहते असं म्हणतात, म्हणून आम्ही स्वतःलाच समाधान व्यक्त करतो की केव्हा तरी पुन्हा आता वहिनीताई ना उपमुख्यमंत्री केलेलं आहे, ते पद त्यांना दिलं। पार्थ आहे त्यांच्या परिवारातील, हे मोठ्या झाडाखाली असं म्हणतात, काही लोक थांबले राहतात पण ते तेच मोठे असतात, त्यांच्या संस्कारामध्ये ते मोठे होतात। तर त्यांच्या कर्तृत्वाने बहुतेक ही हानी भरून निघेल कामाने, असा आम्हाला विश्वास वाटतो। दूरदृष्टीहीन नेहमी कर्तव्य पार पाडणारे, त्या दिवशी देखील ते आपल्या कर्तव्यासाठी निघत होते। काय म्हणाल? नेहमी कामासाठी तत्पर राहायचे ते। मला एक तरी नेता एवढ्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये, आज 40-50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक नेता असं सापडला नाही जो सकाळी 6 काम सुरू करतो। नागपूरला जेव्हा जेव्हा ते यायचे त्यांनी भेटीकरता आम्हाला 6-7 अशी वेळ द्यायची। तर मी जेव्हा त्यांना वेळेवर जायचं आणि बाकी लोक यायचे राहून जायचे, तर ते म्हणजे कसे हो विदर्भाचे लोक आळशी का बरं? म्हणजे हा प्रश्न याकरता होता का मी सर्वस्व माझ्याकडे असतानासुद्धा मी इथे त्यांच्या भेटीकरता आलेलो आणि ते अजून ते आले नाही। याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, जनतेकरता समर्पित व्यक्तिमत्व होते। खरं तर या कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांनी केलेलं होतं। आता अस्थी जाणार आहे या कार्यालयातून, काय सांगाल? काय आठवणी आहे? काही दिवसाआधी जे आहे भव्य सभा देखील त्यांची या नागपूरमध्ये पार पडली, काय आठवणी आहे नेमक्या तुमच्या त्यांच्यासोबत? माझ्या वैयक्तिक आठवणीमध्ये तुम्हाला सांगतो, त्यांना जेव्हा जेव्हा ते नागपूरला आले, माझ्या घरी आले, वहिनी साहेबांसोबत आले तेव्हाही माझ्या घरी आले। त्यांना माझ्या घरचं वातावरण आवडायचं। माझ्या पत्नीच्या हातचं केलेलं अनारसे ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र नागपुरी जे आपलं स्वादिष्ट जे आहे त्याकरता ते स्पेशली म्हणायचे मला का अनिलराव अनारसे खायचं तुमच्याकडे, म्हणजे मनपूर्वक त्यांना माझं घर म्हणजे आपलं घर असं वाटायचं असं मला मनापासून वाटते। म्हणून माझी पत्नीसुद्धा, आम्ही ते बारामतीला गेलो होतो, ती दिवसभर रडत होती। एवढं तिच्यावरती ची इम्प्रेशन आहे, म्हणजे एका महिलेनीच्या हाताने केलेल्या अन्नाचं आदर एवढा मोठ्या प्रमाणात एवढा मोठ्या माणसाने करणे, तर हे भरभरून रडली ती, तिला ते सहन झालं नाही। व त्यानंतर शहरामध्ये नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पूर्ण टीम माझ्याकडे एकदा कामाने झालं, जे काम त्यांचं रखडलेलं होतं अधिकाऱ्यांच्या मार्फत। तर माझ्या घरून त्यांनी ताबडतोब मुंबईला 2 दिवसानंतर त्या सेक्रेटरीला फोन करून यांची अपॉइंटमेंट करून दिली।
मी ट्रेडमध्ये आहो, व्यापारीसुद्धा आहो मी. तर व्यापाऱ्यांचे जे जे प्रश्न माझ्याकडे यायचे ते मी मुंबईला घेऊन गेल्याबरोबर म्हणजे माझं इम्प्रेशनसुद्धा माझ्या लोकांमध्ये असं वाढलं का 2 मिनटात त्या कनेक्टेड मंत्री असतात त्यांना फोन करून सांगायचे का यांचं काम करून द्या. आणि जेव्हा जेव्हा मी त्या मंत्र्याकडे गेलो तर दादानी पाठवलं तुम्हाला, म्हणजे एक वेगळा भाव. तर ते काम म्हणजे कामं चांगलेच असायची पण ते रिंगळते ब्युरोक्रॅटमध्ये ते ताबडतोब काम व्हायचे. आता असा व्यक्ती आमच्यामधून निघून गेला, काय सांगावं. फार दुःख आहे. नागपूरला एक मोठी सभा आम्ही आत्ताच अधिवेशनामध्ये घेतलेली आहे. अजून मला जास्त आनंद याकडे त्यांनी मला अनिलराव म्हणे नागपूरला मला सर्व मंत्र्यांना आमदारांना एक जेवण द्यायचं आहे. तर एक जागा तुम्ही ठरवा. तुम्ही गोंडवाना क्लबमध्ये तिथे अरेंजमेंट केली व शेवटची भेट त्या ठिकाणी मिळाली. त्यांनी सर्वांसोबत सर्व आमदार खासदार मंत्री सर्व आले ते आमच्या पक्षाचे, त्यांच्यासोबत त्यांनी जेवण केलं व बस त्यानंतर मग ते निघून गेले. तर रडण्याने आमचे ते आसू आता सुकलेले आहे. असा प्रसंग आमच्यावर उद्भवलेला आहे. असं वाटते घरचाच एक व्यक्ती निघून गेला. खूप स्पष्ट वक्ते होते. अनेक वेळा आपल्या कार्यकर्त्यांना जेव्हा ते दमदाटी करायचे तेही मजेदार पद्धतीने. तुमच्यासोबत असं काही घडलं का नागपूरला आले असताना की तुम्ही खूप स्लो काम करताय किंवा हे करा ते करा, असं काही प्रसंग आहे? एक प्रसंग महत्त्वाचा आहे. त्यांना एक गोष्ट त्यांच्याविषयी सांगायची आहे. जेवणाच्या टेबलवर बसल्यावर एक आमदार साहेब बसले, ते नाव देणार नाही मी. त्यांनी अन्न ताटात सोडलं. अहो म्हणे हे संपवा ना. असं पोट भरलं म्हणे. घेतलं कशाला म्हणे ते तुम्ही त्याला संपवा. म्हणजे नासोडी अन्नाची होऊ नये इथून लक्षात येते की एवढं कटाक्ष त्यांचं राहायचं. दुसरं रागवण्याची गोष्ट माझ्यासोबत एकदा झाली होती फार आधी, जेव्हा मी सुरुवातीला त्यांना लोकांचे प्रश्न घेऊन जायचं. सूतगिरणी नागपूरला आहे, त्या कर्मचाऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते, खूप दिवसापासून अडकलेले होते. मी दादाशी माझा वाद झाला. दादा म्हटलं या गरिबांचे पैसे मिळाले नाही, प्रॉपर्टी आहे तर प्रॉपर्टी विकून टाका. म्हणजे काय बापदादाने केलेली प्रॉपर्टी विकायची आहे का? म्हटलं बिलकुल, कर्मचाऱ्यांचे पैसे नाही द्यायचे असले तर विकलीच पाहिजे. म्हणजे एवढ्या ताकदीनं मला जोराने बोलायला आवडत नाही म्हणे. तर साहेब लोकांकरता मी बोलेलच. म्हणजे त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल का कदाचित हा व्यक्ती माझ्याशी भांडूनसुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्यांचं प्रेम माझ्यावर जुळलं असेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतः जाऊन या अस्थी घेऊन आलात, काय भावना होत्या नेमक्या तुमच्या? तुम्ही समजू शकता, घरातला व्यक्ती गेल्यावर सुद्धा हे सर्व करावं लागते. तर अंतःकरण भरून येते. शब्द नाही मला. अजितदादा पवार यांना जे आहे संपूर्ण महाराष्ट्राने गमावलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी हानी आहे खरं तर. आणि आज आपण बघतो राष्ट्रवादी कार्यालयामध्ये नागपूरमधून अनिल अहिरकर होते, ज्यांनी बारामतीहून जे आज दादांच्या अस्थी आहे ते घेऊन आले. आणि आता याचं जे आहे नागपूरवरून आंभोऱ्याकडे प्रस्थान होणार आहे आणि आंभोऱ्याला खरं तर या अस्थीचं विसर्जन होणार आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.